नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कामिनीच्या पुढचा डाव फसलेला असतो. मंगळसूत्र चोरी करते आणि कमळीचा स्फोटक तिथे पुरावा उभा राहतो. आजचा भाग पूर्णपणे धक्कादायक आहे, कारण कामिनीने अन्नपूर्णाच्या दागिन्यांवरती डोळा ठेवून एक अत्यंत घाणेरडा डाव रचलेला असतो. अन्नपूर्णाच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे केवळ तिच्यासाठी दागिना नसून तिच्यासाठी मान, सन्मान आणि आठवणीचं प्रतीक असतं. आणि नेमकं त्याच्यावरच कामिनीची नजर असते आणि ती कशा प्रकारे ती नजर साध्य करते ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण भागाच्या सुरुवातीला बघतो की कामिनी नेहमीप्रमाणे संधी शोधत असते, की कधी अन्नपूर्णाच्या हातातल्या बांगड्यांकडे, तर कधी गळ्यातल्या साखळींकडे, तर कधी तिच्या लॉकरकडे. आणि ह्याच लालसेतून ती रागिणीच्या आपल्या खोलीमध्ये बोलावून घेते आणि रागिनी पण तिच्या खोलीमध्ये जाते. इथेच कामिनी आणि रागिनीचं एक गुप्त संभाषण होतं. कामिनी रागिनीला सांगत असते की सकाळी अन्नपूर्णा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाणार आहे आणि त्यावेळेत एका गुंड्याला बाईकवरनं पाठवून चेन स्नॅचर आणि त्याला ते बनवून मंगळसूत्र ओढून घ्यायचं. रागिनीला थोडी भीती वाटत असते, कारण हा डाव खूपच मोठा असतो आणि रिस्की पण आहे. पण कामिनी तिला खात्री देते की गुंड पकडायला गेला तरीही ती तिचे नाव घेणार नाही. आणि म्हणजेच कामिनीने आधीपासूनच सगळी सोय करून ठेवलेली असते. आणि इथेच भागात मोठा ट्विस्ट येतो. कमळी ह्या दोघींचे संभाषण ऐकून घेते. कमळीला सुरुवातीलाच विश्वासच बसत नाही की कामिनी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते. पण ती स्वतःला सावरते आणि लगेचच मोबाईलमध्ये त्यांचं संभाषण रेकॉर्ड करून ठेवते. आणि कमळीला माहीतच असतं की फक्त आरोप करून काही होणार नाही, पुरावा तर लागणारच आहे. पुढच्या दिवशी सकाळ होते आणि अन्नपूर्णा नेहमीसारखी शांतपणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेली असते. घरात सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात. पण अन्नपूर्णा रस्त्यावरती चालत असताना अचानकच एका बाईकच्या वेगामध्ये येणारा आवाज येतो. काही काळाच्याच आतमध्ये तो माणूस बाईकवरून तिच्या अगदी जवळ येतो आणि एका झटक्यात तिचं मंगळसूत्र ओढून पळून जातो. अन्नपूर्णा पुन्हा हादरून जाते आणि खाली पडते. तिच्या गळ्यावरती हात, डोळ्यात पाणी आणि क्षणभर तिला वाटतं की हे माझ्यासोबत खरंच घडलेलं आहे का? ती थरथरत घरी परत येते. घरी आल्यानंतर अन्नपूर्णा सगळ्या घरच्या लोकांना घडलेली घटना सांगते. राजन आणि ऋषी हे दोघंही जण संतापतात आणि कमळी पण संतापते. नयनतारा घाबरते आणि घरात एकच गोंधळ उडतो. तेव्हा इथे सगळ्यात मोठी गोष्ट अशी होते की कामिनी आणि रागिनी वरून दुःखी चेहरा करतात आणि पाहत असतात. पण आतून त्यांच्या मनामध्ये आनंद असतो, कारण त्यांना वाटतं की त्यांचा डाव यशस्वी झालेला आहे. आणि आता अन्नपूर्णा कमजोर होईल, तुटेल आणि त्यांना पुढचे डाव खेळताना चांगलं होईल. पण यांना माहितीच नसतं की कमळीने सगळं ऐकलेलं आहे आणि पुरावा तयार आहे. थोड्याच वेळामध्ये कमळी तिथे येते आणि घरात सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगते की ही चोरी अपघात नाही, हा कट आहे. कमळी लगेच कोणाशी वाद न घालताच, कोणाला उगाच अपमान न करता एकच गोष्ट करते आणि ती म्हणते, रेकॉर्डिंग चालू करते. आणि ज्या क्षणी ह्या घरामध्ये कामिनीचा आवाज ऐकू येतो त्याच क्षणी घरामध्ये जणू भूकंप होतो. कामिनीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो की उद्या सकाळी 6:45ला बाईकवरून येऊन मंगळसूत्र ओढून घ्या. अन्नपूर्णा शॉक होते आणि राजनचा चेहराही लाल होतो. ऋषी पण संतापतो आणि नयनतारा अवाक होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कामिनी आणि रागिनीचा चेहरा अक्षरशः पांढरा पडतो. तेव्हा कामिनी लगेच रडण्याचं नाटक करायला प्रयत्न करते आणि माझ्यावरती खोटा आरोप आहे असं म्हणते. पण आता काही उपयोग उरत नाही, कारण पुरावा घरातल्या सगळ्यांनी ऐकलेलाच असतो. भागाचा शेवट असा होतो की राजन पोलिसांना फोन करण्याचा निर्णय घेतो आणि अन्नपूर्णा प्रथमच कामिनीला स्पष्ट शब्दामध्ये सांगते की आजपासून ह्या घरात तुझं काहीच स्थान नाही. तेव्हा इथेच प्रेक्षकांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कामिनीचा गुंड पकडला जाणार का आणि मंगळसूत्र परत मिळणार का? कामिनी आणि रागिनीवरती काय कार्यवाही होणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमळीने पुरावा दिल्यामुळे अन्नपूर्णा कमळीवरती अजूनच जास्त विश्वास ठेवणार आहे का? पुढचा भाग इथेच अजून जास्त आणि हाय व्होल्टेज होणार आहे, कारण कामिनी आता सरळ उलट वार करणार आहे आणि तेही कमळीवरती. आणि ते कशा प्रकारे ते आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.